गाणंच असं हे गाणंच इतकं चांगलं आहे, वर्षानुवर्षे या गाण्याचं गारुड अजूनही संपलेलं नाही आहे. पण या गाण्याच्या पाठीमागं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे गाणं अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा या दिग्गज गायक गायिकेनी म्हटलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण या पाठीमागे एक किस्सा आहे. अरुण दाते कदाचित आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल अथवा नसेलही. अरुण दाते हे दातेसाहेबांचं मूळ नाव नाही आहे. दातेसाहेबांचं मूळ नाव आहे अरविंद दाते. शुक्रतारा मंदवारा हे त्यांचं पहिलं भावगीत. या गाण्याच्या आधी दातेसाहेब हिंदी गझल गायचे, ते ए आर दाते या नावानं. मुंबई आकाशवाणीवरती या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं आणि दर शुक्रवारी हे गाणं रेडिओवरती प्रसिद्ध करायचं ठरलं. दातेसाहेब शुक्रवारी रेडिओ लावून बसले आणि निवेदिकेनं सांगितलं, आता अरुण दाते यांच्या आवाजात ऐका शुक्रतारा मंदवारा. दातेसाहेब चपापले, हा कोण अरुण दाते? माझं नाव अरविंद दाते आहे. बहुतेक रेडिओवाल्यांनी काहीतरी चावटपणा केलेला आहे. ते पळत पळत यशवंत देव साहेबांच्याकडे गेले, कारण यशवंत देव साहेब त्यावेळेला मुंबई आकाशवाणीचे प्रमुख होते. त्यांना विचारलं त्यांनी की हे काय आहे, आणि देवसाहेबांच्या लक्षात आलं काय गोंधळ झालं आहे ते. अरे म्हटले, गंमत झाली, गोंधळ झाला. म्हटले, परवा तुझं जेव्हा रेकॉर्डिंग चालू होतं तेव्हा तुझे वडील आलेले होते आणि तुलासारखं अरू या नावानं हाक मारत होते. आज सकाळी निवेदिका माझ्याकडे आली आणि म्हणाली की दातेसाहेबांचं आपल्याकडं नाव ए आर दाते असं आहे, नाव मराठीतून सांगायचं आहे आणि काय सांगायचं, कार्यक्रम पुढं ढकलूया. त्यावेळेला देवसाहेब म्हणाले, परवा त्याचे वडील ज्या अर्थी अरू या नावानं हाक मारत होते त्या अर्थी त्याचं नाव अरुण असलं पाहिजे, तू अरुण दाते असं सांगून टाक. म्हणून मी अरुण दाते सांगितलं. अहो, दातेसाहेब म्हणाले, आता हे पुढच्या वेळेला तरी माझं नाव आता अरविंद दाते सांगा, अरुण दातेचा आणि माझा काही संबंध नाही. ते म्हणले, आता 5 एपिसोड्स झालेले आहेत, 5व्या नंतर बघूया. तोपर्यंत झालं काय, 5 एपिसोड्स अरुण दाते नाव प्रसिद्ध झालं. पण ते गाणं तोपर्यंत इतकं पॉप्युलर झालेलं होतं की अरुण दाते हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोचलेलं होतं. देवसाहेबांनी सांगितलं, आता काहीही कर पण हे नाव बदलू नकोस, हे नाव तुला लाभलेलं आहे. त्यामुळं अरविंद दातेंचा अरुण दाते हा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक झाला. भावगीत म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढं अरुण दाते, मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे ही सगळी नावं येतात. त्यावेळी आकाशवाणी सांगली केंद्रावरती आपली आवड हा कार्यक्रम प्रसिद्ध व्हायचा. त्यात भेट तुझी माझी स्मरतेसारखं गाणंही लागायचं, प्रियाज माझी नसे साथ द्या ही पण गाणं लागायची, चित्रपट संगीत लागायचं, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, मी कशाला आरशात पाहू ग, एक से एक गीतं, चित्रपट गीतं, भावगीतं लागायची. आपण त्यात हरवून जायचो. असंच त्या काळात अजूनही हरवून गेलेलं गीत, पान जागे फूल जागे भावनयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, संजय कुलकर्णी आणि स्वरा कोळकर.
काशीला